या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आणि या क्षणाची लाईव्ह दृश्य थेट मस्साजोग मधून, कारण मस्साजोग या ठिकाणी आपण पाहतोय सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड हे सध्या पोहोचलेले आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर या प्रकरणात अनेक मोठी आणि महत्त्वाची नावं समोर आलेली होती आणि हे प्रकरण तेच प्रकरण आहे ज्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या संदर्भात अनेक सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर अद्यापही सरपंच संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत ते मोकाट आहेत, त्यांच्यावर नेमकी कधी कारवाई होणार हा मुख्य मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आणि असं असताना आता सुप्रिया सुळे स्वतः भेट घेण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी आपण पाहू शकतोय या दृश्यांमध्ये, वैभवी देशमुख ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि तिच्यासोबत सध्या सुप्रिया सुळे संवाद साधत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे मस्साजोगला पोहोचलेले आहेत। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट सध्या घेतली जाते। यानंतर परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची देखील ते भेट घेणार असल्याचं कळतंय, कारण महादेव मुंडे यांची देखील हत्या होऊन तब्बल 16 महिने उलटलेले आहेत, तरी देखील आरोपी अद्याप मोकाट आहे आणि संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने उलटले आहेत, तरी देखील या प्रकरणातला जो मुख्य आरोपी समजला जातोय कृष्णा आंधळे हा अद्यापही मोकाट आहे। 3 जणांची नावं समोर आलेली होती, त्यामध्ये आपण जर बघितलं तर कृष्णा आंधळे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे। त्यामुळे कृष्णा आंधळे नेमका आहे तरी कुठे, पोलिसांकडून कशा प्रकारे तपास सुरू आहे, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांचं नाव देखील समोर आलेलं होतं आणि त्यानंतर थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली। सचिन दादा मस्साजोगमध्ये नेमकं काय घडतंय आणि यावेळेस सुप्रिया सुळे आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांमध्ये नेमकी काय बातचीत होतीये, हे सर्व काही आपण साम टीव्हीच्या माध्यमातून खरं तर पाहू शकतोय। मात्र सुप्रिया सुळे संपूर्ण परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे। महादेव मुंडे यांच्या देखील कुटुंबियांची ते भेट घेणार आहे। मात्र यावेळेस वैभवी देशमुख अर्थातच सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी, त्यांच्यासोबत सध्या सुप्रिया सुळे संवाद साधताना दिसत आहेत। जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे हे सुद्धा या दरम्यान उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुप्रिया सुळे यांच्याकडून वैभवी देशमुख यांची विचारपूस सध्या केली जात असल्याचं आपण पाहतो। सुप्रिया सुळे यांच्यासोबत काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा आपल्याला उपस्थित असल्याचं बघायला मिळत आहे आणि यानंतर खरं तर सुप्रिया सुळे यांची नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। 2 महिने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला उलटले। सध्या इथं गावातल्या शाळेत जातो, गावाच्या शाळेत 4-5 दिवस झाले चाललाय। तुम्ही येऊन गेला तेव्हा साहेबच तिला म्हटली तुझं काय एज्युकेशन आहे ते तुम्ही बाप्पा लवकरात लवकर न्याय मिळाला की जी आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे किंवा गावावर आहे, आम्हाला असं इतकं की जे आज दुःख आमच्यावर आहे ना ते आम्ही कधीच बघितलं नव्हतं आणि जे आज आमच्या कुटुंबावर आहे किंवा गावावर आहे इतर कोणावर आहे, कारण की जसं म्हणतात वेळ आल्याशिवाय ते कळत नाही। आज तशी परिस्थिती झाली आमच्यावर, वेळ आल्याशिवाय खरंच कोणाला काय कळत नाही। वेट लागलं तर झालं, आई तर उठलं तर रडतं. असं कसं झालं?
असं तिला वाटतं. मी कसं कुणाला पाठवलं त्या दिशेला, म्हणजे माझ्याकडून चूक झाली का तिला असं म्हणजे मनाला खाती. त्यांना पण तसंच वाटतं लातूरून मी का पाठवलं. काही नव्हतं पण खूप आनंद होतो आम्ही. खूप सावरणं अवघड आहे बरं का ताई. कोणी झोपत नाही रात्री. आता इन्क्वायरीची जेवण स्टेज वेळेत काय नाही. आहे? आतापर्यंतच्या इन्क्वायरीच्या स्टेजेस काय आहेत? ते तुम्हाला सांगत होतं का? हां चाचा जातो. चाचा जातो. जे काही आरोपी पकडले तेवढे पकडले, बाकी आणखी भरपूर राहिलेली आरोपी काही जणांना सह आरोपी जरा ही मागणी करावी. पोलीस डिपार्टमेंट साथ दिली. नाही पण फॅमिलीच्या मागण्यांची त्याची मागणी करून त्याची चर्चा आहे माझी धन्यवाद. पण ह्या विशेष कसं होतं की तरी पण पोलीस जसं पाहिजे तसं आपल्याला